आपण म्युच्युअल फंड्समध्ये बद्दल बोललो की म्युच्युअल फंड्स अशा प्रकारे वर्क करतात. आता ॲक्च्युली लेट्स कम टू द पॉईंट की आता मला म्युच्युअल फंड माझा पोर्टफोलिओ बिल्ड करायचा आहे. तर शुड आय इन्व्हेस्ट ऑल माय मनी इन वन फंड और 2 फंड्स ओनली, और शुड आय कन्सिडर मल्टिपल फंड्स? जर तुला पोर्टफोलिओ बिल्टअप करायचं आहे तर एका फंडमध्ये टाकणं इज कॉन्सन्ट्रेशन ऑफ ऑल युअर मनी. म्हणजे तो फंड चालला नाही तर तू सायकोलॉजिकली डाऊन होशील. सो 3-4 फंड्स असणं खूप इम्पॉर्टंट आहे. ओके, म्हणजे आपण म्हणतो ना की डोंट पुट ऑल युअर एग्ज इन वन बास्केट, तसं डोंट पुट ऑल युअर मनी इन वन फंड. इन वन म्युच्युअल फंड, आय मीन इन म्युच्युअल फंड इज ओके, म्हणजे यू कॅन पुट ऑल युअर एग्ज इन म्युच्युअल फंड इज स्टील ओके, बट नॉट इन वन फंड. माझे पूर्ण पैसे म्युच्युअल फंड्समध्ये आहेत, पण डायव्हर्सिफाईड इन टू 8 फंड्स आहेत. माझ्याकडे 8 फंड्स आहेत. लोक म्हणतात 4 घेतलं पाहिजेत, लोक म्हणतात 10 घेतलं पाहिजेत. ॲज फार ॲज यू आर कम्फर्टेबल इन मॅनेजिंग युअर ओन मनी, तू 8 फंड घे, 5 फंड घे, 4 फंड घे. ॲडवायझर कम्फर्टेबल आहे तुझा की 5 फंडमध्ये तो तुला मॅनेज करू शकतो, इट इज ओके. पण एक फंड नॉट ॲडवायजेबल. पण आता समजा आपण टोटल आपली वेल्थ बिल्ड करतो, तू म्हणतो की 100% आपण आपला पैसा पूर्ण म्युच्युअल फंडमध्ये टाकू शकतो. बट धिस स्ट्रॅटेजी मला वाटते की इट विल व्हॅरी फॉर डिफरंट एज ग्रुप, राईट? लाईक मी आता 25चा आहे, मी जर पूर्णपणे डुबलो, विच इज हायली अनलाइकली म्युच्युअल फंडमध्ये, पण आय कॅन इन्व्हेस्ट इन दॅट. आता माझ्या वडिलांबद्दल आपण बोललो, ही इज 54 years old. ही कॅनॉट टेक रिस्क ऑफ लुझिंग ऑल दॅट मनी ॲट एज ऑफ 54. तर आपण आता 3 वेगळ्या एज ग्रुप्सबद्दल बोलू. एक माझं लाईक 18 to 35 विच हॅव हाय रिस्क ॲपेटाईट अकॉर्डिंग टू मी, एक 35 to 50 आणि एक 50 to रिटायरमेंट अबाव 50. आता या एज ग्रुपसाठी समजा आपण डिफरंट इन्व्हेस्टमेंट ऑप्शन समजा बघितले, तर हाऊ शुड दे डिस्ट्रीब्यूट दर इन्व्हेस्टमेंट्स? त्यांनी ते डिस्ट्रीब्युशन कसं ॲड केलं पाहिजे त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये टू बी सेफ, टू गेट कन्सिस्टंट रिटर्न्स? 18 to 35 हॅज टू बी 100% इन म्युच्युअल फंड्स. 100% इन म्युच्युअल फंड्स, येस. नो नीड फॉर गोल्ड और रिअल इस्टेट? काही गरज नाही. रिअल इस्टेट फॉर मी इज अ कम्प्लीट नो, झिरो, फुल्या मारायच्या, एस्पेशली फॉर्मेटिव्ह एजमध्ये. मी तुला क्वांटिफाय करतो गोष्टी इन टर्म्स ऑफ नंबर. ज्या नंबर्स येतात ना त्या कन्व्हिक्शन वाढतं. बरोबर आहे. आज तुझी कॅपॅसिटी आहे 50 लाख 50,000 दर महिना इन्व्हेस्ट करायची. सो म्युच्युअल फंड्स 50,000 अ मंथ. दरवर्षी तू 10% स्टेपअप, म्हणजे दरवर्षी तू 5,000ने SIP वाढतोय. म्हणजे पहिले 12 महिने 50,000, पुढचे 12 महिने 55, मग 60, असं दरवर्षी तू 5,000ने वाढवतो. इफ यू डू इट कन्सिस्टंटली फॉर 10 years, 12% CAGR विल गिव्ह यू 1.5 crores. 12% वार्षिक परताव्याने तुला 1.5 करोड रुपये मिळतात. किती पर्सेंटने? 12%. 12%. वी आर एक्सपेक्टिंग दिस मिनिमम, म्हणजे कमीत कमी 12%. बेंचमार्क इज 12%. त्याच्यावर जे काय मिळते तुझा बोनस. हा बेंचमार्क कशावरून आला? डेटा सांगतो. ओके. की डेटा सांगतो की कुठलाही चांगला फंड इररेस्पेक्टिव्ह ऑफ मार्केट कंडिशन्स 10 years CAGR हा 12% मीट होतो. ओके. 50,000 SIP दरवर्षी 5,000ने वाढवली, 10 वर्ष केली, 12%ने 1.5 करोड होतात. 1.5 करोड होतात. येस. त्याच्या वर जाण्याची प्रोबॅबिलिटी इज 90%. म्हणजे 1.5 करोड इज बेअर मिनिमम युअर टॉकिंग? येस. इट्स अ व्हेरी बिग कॉल. म्हणजे खूप मोठी अमाऊंट आहे का मराठी व्यक्तीसाठी? बिंग फ्रॉम अ मिडल क्लास मराठी फॅमिली, 1.5 करोड कधी असे बघितलेले नाही. ॲब्सोल्युटली. आता तुला मी स्प्लिट करतो. तू 50,000 रुपये आज म्युच्युअल फंड्समध्ये करतोयस, वय वर्ष 25, 35व्या वर्षी तुझ्याकडे 1.5 करोड आहेत. आता तू 25व्या वर्षी 50,000 म्युच्युअल फंड्समध्ये न टाकता तू 10,000 म्युच्युअल फंड्समध्ये टाकतोय, 10,000 गोल्डमध्ये टाकतोय, 20,000 किंवा 25,000 रुपये तू रिअल इस्टेटमध्ये टाकतोयस. 25,000 लोनवर रिअल इस्टेट येत नाही, तर आपण अजून ॲसेट क्लास टाकतोय जिथे तुला 7-8% रिटर्न्स मिळत आहेत. दॅट 10,000 SIP दरवर्षी 1,000ने वाढवली, 10 वर्ष केली तर 31 लाख रुपये होतात. सो जसं मी बोललो, 10,000ची SIP केली, दरवर्षी 1,000ने वाढवली, 10 वर्ष केली तर 31 लाख रुपये होतात. 40,000 रुपये मी फिक्स्ड ॲसेट क्लासमध्ये टाकतोय, जे मला 6 ते 7% देत आहेत. 10 वर्षाने 7%ने साधारण 70 लाख रुपये होतात. ओके. आता 50,000ची SIP मला 1.5 करोड देत होती. 50,000च्या SIPच्या ऐवजी मी 10,000 SIP आणि 40,000 फिक्स्ड ॲसेट क्लासमध्ये टाकले, तर माझे साधारण 1 करोड होतात. इथेच 50 लाखाचा फरक पडला. पण मेजर फरक काय, जर मला म्युच्युअल फंड्समध्ये 12%च्या ऐवजी 15% मिळाले, तर माझे 1.5 करोडचे 2 करोड होतात. 12च्या ऐवजी 15 झाले तर? येस. वाव. सो 2 करोड आणि 1 करोड, 1 करोडचा फरक पडला. व्हॉट इज द प्रोबॅबिलिटी ऑफ हॅपनिंग धिस? म्हणजे 12च्या ऐवजी 15% रिटर्न भेटण्याचे चान्सेस किती आहे? सो एक डेटा होता 2021ला DSP म्युच्युअल फंडने एस्टॅब्लिश केला डेटा. ज्या फंड्सना 10 years झालेत म्युच्युअल फंड इंडस्ट्रीमध्ये,
इक्विटी ऑफ ऑल द इक्विटी फंड्स 79 फंड्स असे होते की ज्यांना 10 वर्ष झालेले. लिस्ट रिटर्न वॉज 11.19%. लीस्ट रिटर्न वॉज 11.19. येस. ओके. हायेस्ट वॉज 17.84. कोणत्या म्युच्युअल फंडने दिला होता? DSPचा डेटा आहे. माझ्या रीलमध्ये पण आहे, मी डेटा वाटला तर शेअर करतो. हां चालेल. 2021ला त्यांनी हा डेटा दिलेला. रॅली येण्याच्या आधी 21ला तर रॅली आली, आता जी रॅली चालू आहे त्याच्या आधीचा डेटा आहे. सध्याचं बुल मार्केट. येस. 79 फंड्सना 10 वर्ष झालेले. लिस्ट वॉज 11.19. हायेस्ट वॉज समवेअर अराउंड 16. हायेस्ट तर खूप जास्त होता. ॲव्हरेज वॉज 15.5. सो मी नेहमी म्हणतो द प्रोबॅबिलिटी ऑफ यू गेटिंग मोर दॅन 12% इज 100% जेव्हा तुम्ही 10 वर्ष राहता. 10 वर्ष. बेंचमार्क 1.5 करोड पकडले तरी बॉस केवढे पैसे झाले. माझ्याकडे अशी उदाहरणं आहेत ज्यांनी 10 लाख रुपये आयुष्यात नाही बघितले, त्यांचे पोर्टफोलिओ 1, 2, 3 करोड झालेत. 10 लाख पूर्ण फॅमिलीने नाही बघितले कधी आयुष्यात. ओव्हर अ पिरियड ऑफ 7-8 years 1 करोडचा पोर्टफोलिओ झाला आहे. 2 असे अनेक उदाहरणं आहेत. कन्सिस्टन्सी, पेशन्स विथ राईट ॲडवायझरी. कन्सिस्टन्सी, पेशन्स विथ राईट ॲडवायझरी. जसं तुला रिअल इस्टेट नव्हती घ्यायची, दिस इज राईट ॲडवायझरी. तू जर चालू करताना पहिले रिअल इस्टेट घेतलीस तर डायरेक्ट 10-15 वर्ष आधी म्हणजे तू फेकला जातोस. यू डोंट मेक मनी इन द नेक्स्ट 10-15 years, कारण मेजर पैसे तुझे EMI मध्ये जातात. सो ॲडवायझर असेल तर तुला तो थांबवतो. थांब पैसे बनव, मग रिअल इस्टेट घे. दिस इज वन ऑफ द एक्झाम्पल्स.